काय काय ते तू ओपन करायला शिक. जशी तू ते शिकली आहे ना, सगळ्या उशा काढून तिथे ठेवून आणि मग टीव्हीचं बटन चालू करायचा, तसंच ते पण ओपन करायचं शिक. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. बुग्गूची सकाळपासूनच मस्ती चालू झाली उठल्यापासून. आणि बुग्गूची मम्मा हे बघा, बेसन मध्ये मिरच्या टाकल्यात, बेसनची पोळी ढोकळा. हो, त्याच्यासाठीच मग हे प्रिपरेशन आहे. इनो मी ऍसिडिटी साठी आणलेलं रे. आपण जाऊया बाहेर निघून, नाहीतरी बाई टेस्ट करायला देईल काय पण. त्यापेक्षा आपण बसू आणि कालचा ब्लॉग थोडासा बाकी एडिट करायचा, तो करून घेऊ. काय हो, ढोकली झाली आहे तयार घरात. अजून 5-6 मिनिटं. ती थांबली आंघोळ घालण्यासाठी. आज मी पण माझी आंघोळ करून घेतली लवकर, आणि दुसरं एक छोटस काम होतं ते मी करून आलोय. जायचं आपल्याला थोड्या वेळात बँड्राला. जोपर्यंत हे होत नाही ब्लॉगचं तोपर्यंत मला निघता येणार नाही. काय झालं? लागलं काय जोरात. पण काय? ही चटणी बनवली ना पूजाने फ्रेंड्स, काय चटणी आहे ती. समोसा सोबत पण खाता येईल किंवा कोणत्या पण स्नॅक्स सोबत. मस्त बनली, मी आत्ताच टेस्ट केली. आणि ढोकळ्यासाठी रे, आता या चटणीला टेस्ट केला मला आता समोसा पण खायचं मन करतंय, तर समोसे पण ऑर्डर करू. मान आकडली की काय झालंय? पूजाच पेढे तू मारलं मला. जोपर्यंत सांगत नाही पूजा मला भीती लागते. काय झालंय? हसू तर अजिबात नकोस. शीर ताणली हिच्यामुळे. भाव्यामुळे? तुझ्यामुळे? तिला काढून द्यायचं. निघत नाही. काय 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 काढायचंय? काय माहित काय राहिलं होतं ते काढायला, मग सांगितलं म्हणून ते काढायला गेली. शादी को तो भी हुआ. ढोकळा बनवून आहे तयार. अजून जरा इनो टाकायला पाहिजे होता. टाकायचं होतं. काय? हाताला चिपकत नाही, सॉफ्ट झाला. बघू आपण कशासाठी थांबलोय? अजून झाली नाही का ती प्रोसिजर? फक्त फोडणी द्यायची मग झालं. पाण्यात माझी टेक्निक वेगळी आहे. ही अशी टेक्निक टायरच्या दुकानात पण वापरतात. शे, काय झालं? बरोबर नाही झाला. इथे जरा स्पंची झाला पाहिजे होता. ढोकळा बनवणं आहे रेडी, आणि त्यासोबत चटणी थोडी कमीच बनवलीस का? छान आहे चटणी, त्या हिशोबाने मला माहिती मी ती संपवणार आहे. तू पण खाणार आहे? मग बस. हे काय ओढणी आहे का असं घ्यायला? तू नाही खाणार आहे? खाणार आहे ना बेटा असं? बस ना. चला, लेट्स टेस्ट पूजेनी बनवलेला ढोकली. बेटा ती साखळी फिरवतील कुठे काहीतरी. खरं मजा आली बरं, मस्त. थोडासा स्पंजी पाहिजे. थोडा कमी पडला, थोडा जास्त. बरं कसं आहे सांग? कसं आहे? चला आपला ढोकळा एन्जॉय करून घेऊ. मला सांग, तू छान आहे मम्मा, छान आहे. हर्ष काय करतो? हर्ष कुठे बसलाय? कुठे बसला? अरे हे बाई, इकडे काय काय आहे खायला? हा काय आहे ते? झोका आहे ना? भाव्या कुठे? कुठे भाव्या? थांब, भाव्या बघायचे. कोण आहे? झोपलाय हर्ष.
हर्ष तर झोपलाय. मग उठव त्याला, उठव. कोण आहे? कोण आहे? काय आहे? ओके, अशी रिॲक्शन आहे. मम्माने अशी रिॲक्शन दिली. ओके, मी ना अशी रिॲक्शन दिली ह्याच्यात. कशी दिली मम्माने रिॲक्शन? अरे बाप रे. हे कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? हे हा आजी. भाव्या कुठे? भाव्या तिकडे. भाव्या आहे कुठे? इकडे. ही भाव्या आहे. भाव्या व कुठे? हर्ष दिसलाय का तुला? हर्षला पण नव्हतं माहिती की बेबी शॉवर मध्ये भाव्य आहे ते. सिमिलर आहे बघ ना. आता तर केस बिस पण सेम टू सेम आहे. बघू बघ ना केस पण बघ ना सेम. हर्ष आहे ना. ची ची ची. चड्डी नाही घातले ना. ची ची ची. आता बेटा ते लहान होतो मी तेव्हा, मलाच नाही माहिती. बीट बरोबर तेवढंच आहे, तसंच आहे. पोट गिटे पण काही हे नाहीये. काय बी सेम. काय यार सेम सेम. हर्ष असं कसं होऊ शकतं? बघ तुला वाटत नाही? बघ सेम टू सेम चेहरा आहे बघा फ्रेंड्स. तरी छाती पण दिसली तरी कमेंट ऑफ होतील. छाती पण हा सेम वाटतंय की नाही? सेम. हर्ष आणि भाव्या एकच. अशी नाही सेम आहे. सेम. टॉवेल बरं झालं, मला टॉवेल तसं पण पाहिजे होतं नवीन. तुझा नाहीये पाहिजे. मी काय काय करतोय? मी काय करताय? हे बघ मम्मा तुला बोलली ना त्या दिवशी, मम्मा कोरोनानं हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाली होती. हे बघ त्याचं सर्टिफिकेट. मम्मा ऍडमिट झाली होती कोरोना. कशाला ऍडमिट केलेलं तुला? ते खोकला येत होतं त्याच्यामुळेच. बीपी लो झाला होता. हा, आणि ते पण बरोबर कोविडच्या टाइमला. जान हातात आली होती. मी म्हटलं यार की पूजा असं कसं म्हणजे अचानक. आणि आम्ही गेलो गुरुनानक मध्ये, तिला ऍडमिट केलं. डॉक्टर बोलले कोविड टेस्ट करूया हे ते. संध्याकाळी समजलं काय नाही, तिचं ते उष्णतेमुळे का कशामुळे तरी ते बीपी लो झालेलं आणि तिथं भलतच होतं. वाव, बॉईल एग्स. तू का बेटा खाऊन? मम्माने तुला दिलं ना. तू पण खा. तूच खा. मला नको. तू खा. तू खा रे सोन्या. तू खा रे सोन्या. एवढं तू बोलतीस आहेस तर मग दे. शाबाश. कसं आहे? छान आहे. तसं मी खाणार नव्हतं पण बाळ एवढं इन्सिस्ट करतच आहे तर मना कसं करू. ठीक आहे फ्रेंड्स, तुम्ही पण घ्या एग व्हाईट. नको तोडून नको देऊ. हा हे घ्या फ्रेंड्स, तुम्ही घ्या प्लीज. काय म्हणताय? अंडा करी? मला वाटलं बॉइल्ड एग भुर्जी बनवते. अंडा करी पर्यंत तर ठीक होतं फ्रेंड्स, म्हणजे अप्रतिम आहे. पण पूजाने माझी बॉटल खोलून टाकली. ऑर्डर करावं लागणार तुम्हाला. अरे नाही, ऍक्च्युअली खरं सांगते तहानच जात नाहीये काही. माझं पण 2-3 दिवस चाललंय ते. पाणी पिलं तरी तहान राहतेच आहे. फुल स्पर्क टी खतम कर. भाव्याच्या स्कूलचा फॉर्म भरायचे प्रोसिजर चालू झाली आहे आणि फॉर्म भरतीये रिस्पेक्टेड मम्मा. एज्युकेशन फादर, सॉरी क्वालिफिकेशन. FYBA. काय? FYBA. अरे पागल. मग आता त्याच्यानंतर मी सोडलं कॉलेज सर. मग पुढे शिकायचं विचार करायचा होता तेव्हा. माझ्या मुलांच्या फॉर्म वरती मी माझं क्वालिफिकेशन काय टाकणार तेव्हा विचार नाही केलास. मम्मा जास्त बोलतो ना बेटा. ते डिजिटल मार्केटिंग एवढंच पुरतं. डिजिटल मार्केटिंग अँड कॉन्टेंट क्रिएशन. अरे पण ते नाही पुरत. ते येणार आपल्या ऑक्युपेशन मध्ये. वाईफ आहे कळतं. मम्मा हाऊस वाईफ नाहीये, मम्मा कॉन्टेंट क्रिएशन मध्ये येते. मम्मा कॉन्टेंट क्रिएशन मध्ये, पण मम्मा आता सध्या हाऊस वाईफ आहे. नाही आहे मम्मा हाऊस वाईफ. पूजा सांगतो तेवढं कर. अरे यार याला समजत नाही मी काय सांगते ते. बोल त्याला, टीचरला नाव सांगू का तुझं? त्याला बोल. पूजा गपचूप कॉन्टेंट क्रिएशन लिही. बेटा लागलं मला चुबस लागलं बटो.
हाऊस वाईफ आहे, सांग त्याला. ठीक आहे, FYBA नको टाकू, पण डिप्लोमा तरी केलाय ना? अरे कसला डिप्लोमा केलाय? तुझ्या जनरल फिटरचा डिप्लोमा केलाय. जनरल फिटरचा केलाय. हो. लाज वाटते तुला 12th पास लिहायला? नाही, पण मग? जर डिप्लोमा केलाय मी तर मग ते काय आहे? पण डिप्लोमा कसला केलाय? खिळे ठोकण्याचा? खिळे ठोकण्यापासून ते खिळे बनवण्यापासून ते ठोकायला वापरतात त्या गोष्टीपासून. ठीक आहे, मी तर 12th पास लिहिते. अरे मग डिप्लोमा 12th पास डिप्लोमा अरे पण तुला काय लावायचं? कारण की 12वी पण केली आणि डिप्लोमा पण केलाय ना, समजतंय तुला? त्याला बोल की तुला तेव्हा लक्षात नाही आलं का शिक्षण शिकवत होतास तेव्हा? फॉर्म मध्ये भरायचं होतं तेव्हा नाही लक्षात आलं तुला? हा, आता विचार करते 12th पास कसं लिहू? अरे कसं लिहू नाही, पण ऍडिशनल आहे ते. ये बंगारवाले, ये लवकर, माफी ऐकत नाहीये. बोलव. पूजा, तिथे डिप्लोमा होल्डर लिहि. चुप बस आता. शेवटी या बाईने काय केलं फ्रेंड्स, चल, स्कूलमध्ये जायचंय आता. 12th पासच लिहिलं आणि या बुकूचा फोटो. अवतार तुम्हाला असा दिसत असेल. संध्याकाळ झालीये आणि तिथे झोपलाय. इकडे खूप सारा पसारा आहे. हर्ष जो कपाटचा ड्रॉवर आहे ज्याच्यामध्ये हर्षे कपडे ठेवते, तो ड्रॉवर मध्ये हर्षला कपडे ठेवायला जागा नाही, कारण का त्याने जे रॅक्स आणले होते ते काही कामाचे नाही. तेव्हाच मी बोलले होते त्याला ते काही कामाचे नाहीये, उगाच घेऊन नको घेऊ, मी अरेंज करते व्यवस्थित. मला तर माहिती आहे किती हर्ष ऐकतो, नंतर पस्तावतो. ठीक आहे, जाऊ दे. सो मला त्याचं कपाट पण लावायचं आहे, तर मी आता फटाफट आवरून घेते. इथला शॉपिंग केली होती त्या दिवशी इंटून मधून, तर ते सगळे कपडे तिथंच ठेवले होते आणि सगळे कपडे घातलेले वगैरे सगळे मिक्स झाले. ते सगळं आवरायचं आहे मला. किचनमध्ये मी दुपारचं जेवण वगैरे बनवून झालं होतं, पण आम्ही जेवलो, ती भांडी घासायची होती, तर मला कपडे पण धुवायचे. तर ही सगळी कामं मला संध्याकाळची, आणि हे मला संध्याकाळची कामं असतात दर दिवशी. हा, इथे थोडासा कमी पसारा असतो पण असतो. ते सगळं झाडू बिडू मारून सगळं आवरावर देवबत्ती करेपर्यंत, फ्रेश होईपर्यंत टाइम जातो. ती सगळी कामं असतात जी की ती मी दाखवत नाही. खराब झालंय ॲक्च्युली. काय झालंय ते, सकाळी मी ढोकळा बनवत होते, तर मी ढोकळा बनवताना मिक्सरला न लावता ते ना मी आपलं ब्लेंडर आणलं त्याच्याने करत होते, ते सगळं उडालं, ते खराब झालंय. करूया. आणि मला जरा मार्केटला पण जायचं. मार्केटला म्हणजे काल माझी थोडीशी कामं राहिली होती करायची. पायातली जोडवी ना ही सिंगल आहेत. खूप वर्ष झाली मी ही जोडवी यूज करते, तर माझं असं म्हणलं होतं की मला जोडवी नवीन घ्यायची आहे. 2-3 वर्ष झाले असते मी ही जोडवी यूज करते. त्याच्याबरोबरचा दुसरा पेअर पण आहे, पण मला ते खूप जास्त होतं, तर मी असा विचार करते ते पेड मारणारी असते ना त्यातली बघू घ्यायचं, त्याच्याकडे कशी व्हरायटी आहे ते बघायचं आहे. तर ते जाऊन बघते. आणि थोडंसं साडी वगैरे आणायची आहे, कारण का गुढीपाडवा येते, तर साडी वगैरे शिवायला दिलं, ब्लाऊज शिवायला दिलं. ब्लाऊज वगैरे नसेल झालं शिवून, बट साडी बिडिंग वगैरे करून झाली असेल तर ती घ्यायची आहे. ते सगळं करायचं. तर हे दोघं कधी उठतील आणि जाईल, कारण का 9 वाजता पाणी येतं. आमचा पाण्याचा टायमिंग चेंज झाला आहे. त्या दिवशी कसा इन्सिडेंट झाला, जे आमचे सेक्रेटरी आहेत जे पाणी सोडतात, तर त्यांना माहिती आहे पहिलं 8:30ला पाणी यायचं. तेव्हा पण 8:30ला जेव्हा पाणी येतं तर मी कुठेही बाहेर जातो तर पळत यायचो आणि ते खालीच भेटायचे. तर मी त्यांना विचारायची पाणी सोडलं का? अभी छोड दिया, असं ते बोलायचो. तर त्या दिवशी पण तसंच झालं. आम्ही कुठे गेलो होतो, पेनला वगैरे गेलो होतो ना, तेव्हा आम्ही लेट आलो होतो घरी. तर तेव्हा ना काय झालं, मी उतरली आणि ते जे अंकल होते ते तिथे समोर होते, तर ते मला त्यांना विचारलं तुम्ही पाणी सोडलं का? तर बोला अभी तो मैंने 9 बजे टाइम कर दिए. म्हणजे त्यांचा म्हणण्याचं असं होतं की 8:30ला तुम्हाला घाई होत होती, पण मी अर्धा तास लेट केले, 9ला सोडले तरी पण तुम्हाला लेट होते, मग आता मी कधी सोडू, असं होत असेल त्यांच्या मनामध्ये. तर त्यांचा तो टोन होता, मला एवढा हसायला आला त्यांच्या त्या बोलण्यावरती. म्हणजे आपण कधी असं पाणी वगैरे आमचं संपतं, हर्ष कसा पकडते एवढा वेळ कॅमेरा, बापरे माझा हात दुखायला लागला. 1 सेकंड. त्या दिवशी असं झालं म्हणजे जेव्हा पण आम्हाला पाणी कमी वगैरे पडतं किंवा आमच्याकडे गेस्ट वगैरे येतात तेव्हा पाणी थोडंसं कमी होतं, संपून जातं, तर त्यांना फक्त एकदा रिक्वेस्ट केली ना प्लीज थोडंसं पाणी सोडा किंवा टाकी भरू दे, तर ते एका बोलण्यावरून सोडून देतात पाणी. ठीक आहे, एवढं छान आहे. पाण्याचा तर प्रॉब्लेम होतोच, जाऊ दे. पण आम्ही 3 असू तेव्हा काही होत नाही. आम्हाला 2 दिवस टाकी आरामात पुरते, बिकॉज थोडंसं पाणी मी भरून वगैरे पण ठेवते, तर ते पाणी होऊन जातं, ॲडजस्ट होऊन जातं. पण
कधी कधी असं वाटतं की ते पाणी संपलं का मग ते टपातलं वगैरे काढायचं, सारखं ते मगाणी वगैरे हात धुवायला ते सवय नाही, तर तसं त्यामुळेच वाटतं की पाणी भरलेलं टाकीत असलेलं बेटर आहे, की ज्याने नळ खोलला की सगळी कामं होऊन जातात. आय नो बोर झाला असेल माझ्या गोष्टी ऐकून, हर्षाने बाबऱ्या नाही येत, बोर झाला असेल तर सो सॉरी. चला मी इथं कामं करून घेते. तर इथे जो काही पसारा होता तो झालाय माझा आवरून. तर असं काय किचन पण माझा आवरून झालंय, भांडी सुद्धा घासून झालेत. आता राहिलंय छानपैकी तोंड धुते आणि रेडी होते आणि चहा ठेवते. पहिलं काय करते, चहा ठेवते, मग तोंड धुवायला जाते, रेडी होते, पण ते चहा उकळत मग आरामात बसून पिऊया. अशी काय मी तयार झाले, जस्ट मला मार्केटलाच जायचंय. तर मी नॉर्मल आपले जे थोडेसे घरी जाण्याच्या पण वरचे जे कपडे असतात ते मी वेअर केले. मी माझा जो चेहऱ्याला आहे, मला खूप जणांनी विचारलं की तू चेहऱ्याला काय लावतेस करून, बट मी काहीच लावलं नाहीये. आता मी फक्त काय लावते ते फक्त बघा. असा एवढा काही माझा मेकअप किट आहे, पण मी त्यातलं काहीच लावत नाही. तर ही एक फेसेस कॅनडाची माझी एक लिपस्टिक आहे आणि ही झुडिओमधून घेतलेली एक लिपस्टिक आहे. सो ह्या 2 लिपस्टिक मी पहिला लावते. तर मी ही लिपस्टिक लावते तेव्हा असा काही शेड येतो त्याचा, पण मला हा ऑरेंज वाटतो म्हणून मी जास्त हे नाही करत. म्हणजे नॉर्मल थोडासा लावला तर त्याचं छान वाटते, बट मी मिक्स करून लावते. मला नाही येत आहे. तर असा काही लिपस्टिकचा कलर झालाय. मला हा असा आवडतो कलर. झालं. बस आता फक्त थोडेसे केस मी बांधणार. हा काही माझा फायनल लुक आहे. तयार आहे मी बाहेर जायला. तोपर्यंत चहा ठेवला, आपण चहा घेऊया. इथे आपला चहा उकळलाय, आपण चहा घेऊया. 8:22 झाले. हा, तर असे ना झोपेतून उठून एका बाईनी घाई केली, चल मार्केटमध्ये जायचं. तर आपण निघालो मार्केटमध्ये. बसले जाऊया. ते दादा जे पडले ऍक्च्युली फ्रेंड्स, कदाचित ते काहीतरी ना घोर विचारात होतं बरं का. कारण की समोरून ती स्कूटी आली आणि त्यांनी हॉर्न पण वाजवत होतं. माझ्या पण समोर झालं ते, पण त्यांचं लक्षच नव्हतं आणि ठोकले. आणि आता उठून पण चाललेले, तर ते कदाचित वयस्कर होते आणि ते काहीतरी विचारातच होते कन्फर्म. आपण आलोय पूजासाठी एक गोष्ट बघायला इथे, पण ते रिंग सारखं रिंग सारखंच पाहिजे असं. मला वाटलं अंगठी आहे. हो, अंगठी नाही, जोडवी. मला फिटिंग करून द्याल ना असं बघल. हा, आता हे खाली असं दाखव. अरे बघ, पाय दाखव व्यवस्थित. फ्रेंड्स, हे वाले पूजानी केले आहेत फायनल. अँड दिस विल बी इन ॲडव्हान्स पाडवा गिफ्ट. हट नाही. हो हो हो. हे मला फिटिंग करून हवं आणि हा निघत नाहीये. अरे हळूहळू. कसं रे टाईट बसलं ते.
बोल. इकडे इकडे आटला आटला बेटा. ते हळू 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 हा पूजू आपको कुछ भी नहीं होगा. झालं. इसका 700 है तो 600. मी पकडू का? नाही आकड आकड पायाला आकडी आली असेल. अरे मला उपरे उपरे नाही. सॉरी. मला कशाला सॉरी बोलते मी काय का छान. स्टोल मधून बुग्गोला भेटलं एक चॉकलेट छोटंसं. आता नको खायला, 675. नंतर खाओगे. नवीन वाला पण झालं. आपण ते घरून येतानीच मग हे केलं पाहिजे होतं, त्याला जरा लूज केलं असतं तर मग तुला हे झालं असतं पकडेल. एवढं जाम बसलेलं ते एरवी तर पाय पुढे चालतं ते पडत माहिती आहे ना. हा म्हणून ते कट केला. हो मम्मीला गिफ्ट घेतलं बेटा. पण त्याच्यात हा कॉर्नरचा कडाचा हे नाही होणार ना. नाही बघा काय होणार. काय म्हटली. चांगलं आहे. हो अण्णा बाप्पा ही वागायला गे आणि ही वागायला गे जमलीच नाही. तर जुनीवाली नोजरी पूजाने टाकली आहे काढून, आता नवीनवाली वेअर करेल. पकडा. पूजा पूजा पूजाने ॲक्च्युली घेऊन टाकलंय. जोडवे तिला खूप दिवसांपासून विचारत होते ते घेऊन टाकलंय. आणि काय नोजरी पण घेऊन टाकली. ठीक आहे. तर आता मार्केटमध्ये बघू अजून काय घ्यायच्यात गोष्टी, बिकॉज आपण प्रॉपर मार्केटमध्ये चालू आहे. काय घ्यायचं असेल तर घेऊन यायचं, मग घरी निघू, नाही तर मग घरी निघू घरी. थँक्स ब्रो. तुझं नाव. प्रथम. प्रथम. नाईस टू मीट यू प्रथम. आता तुम्हाला बघितलं काय. हा ठीक आहे. ते टाकून झालंय अंतरून आणि मिनी मिनी कपड्यांच्या इथं घड्या घातल्या जातात ते बुगूकडून, आणि मोठमोठ्या कपड्यांच्या घड्या घातल्या जातात ते पूजाकडून. तिथून सोडल्यानंतर माहिती ना मी सुमितकडे जॉईन झाली होती. आपण सगळे जॉईन झालो. पूजेने असेल दुपारी तो पिटारा काढलेला डॉक्युमेंट्सचा, त्यात ती शिप्सला कामाला होती, त्याचे तिला डॉक्युमेंट्स भेटलेले. तर त्यावेळेला आठवणी तिच्या तरोताजा झाल्या, त्या ती डिस्कस करते फोनवरती. इथे बघा. अरे अरे हे पाया खालून, मी तुला लास्ट टाइम सांगतोय बटू, पाया खालून असं जायची मस्ती करायची नाही. समजलं समजलं. हे नाटक काय. कुठे गेलाय आता. काय नाही आता राहू दे, आता दुसरा बॉल आणावा लागेल आपल्याला. घाल कपड्यांची घडी घाल. नाही घालणार मग कपडे वरती ठेव. चल सगळे सगळे कपडे वरती ठेव. बेटा मम्मा आली नाही बघितल्यावरती ती भडकणार, समजलं तुला. एसी आपण 20 वरती ठेवलाय फ्रेंड्स, 20 वर. तरी गरम होतं काल का घाम यायला लागला. होय 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 मी मॅच बघतोय. थांब थांब. मला हायलाइट्स, मला थोडे वेळ मॅच बघू दे, मी तुला कार्टून लावून देतो. ठीक आहे. थोड्या वेळ थांब. वाजव, छान वाजवते. व्हेरी गुड. वाजव. व्हेरी गुड. छान. व्हेरी गुड. शाबास.
बँडला लावायचं स्कूलला गेल्यावर ते की नाही. मेन मॅच बघायला भेटत नाही, सिरियल बघते नाही तर दुसरं काहीतरी असणार. आपण बाहेर असतो, ऍटलीस्ट हायलाइट तरी बघायला भेटलेच पाहिजेत की नाही. तू डायपर घातले? हा तू डायपर घातले? घातलंय मी तिला डायपर घातलंय. तुझं काय कधी होणार आहे? का रे माझ्यापासून काढलंय? अरे मग ये बसायला ये, बोलायला ये. काय माझी कामं संपतील तेव्हा. असं पर्स मध्ये हात घालतात का? आणि ते घेऊन स्वतःकडेच ठेवायचं नाही, डॅडाला द्यायचं लगेच. देते, फोडून देते. ए काय तू माझ्या पर्स मधून काढून स्वतः घेतेस ना तिला सांगून, मग तुझ्या पर्स मधून काढून मला पण देत जा. ए मम्माची साईड वाली. ए आता अरे खावं नको, लागेल. प्लीज, नाही, प्लीज, नाही, प्लीज. नाही, नाही, आता खावं लागेल. मला पण द्यायचे. आता खावं अरे लागेल. मी काय खरं खरं खाणार आहे का हा, पूजा? आता खावं लागेल. नको. गाडीतून दिसत नाही तोड. अरे पूजा सगळी तोंडाची टेस्ट खराब होणार यार. तोंडाची टेस्ट बोलण्याच्या अगोदर टेस्टचा विचार करायचा होता. पूजा सगळी तोंडाची टेस्ट खराब होईल माझ्या सगळं चॉकलेट विकलेट. राहू देते ना, रात्रीची बघ 1 होत ते. आता झोपायचंय. बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, मी खातो. मी ठीक आहे, माझ्यासाठी ऑर्डर करतो काहीतरी आता. मला तिखट काहीतरी खावा लागेल. मिरच्या आहेत घरात, खा. कशासोबत खाऊ? त्याला बेसन लावून भात तेलामध्ये, मी मिरची भजी खातो. मग भाजणार आहेस? सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्या किचनच्या गॅसवरच तळत राहते आणि पोचत राहते. चालेल, नो प्रॉब्लेम, ॲज यू विश. मी कधी थांबवलंय तुला काय करण्यापासून? तोंडात ते राहून जाणार चॉकलेटची टेस्ट. उद्या मी पण काहीतरी मागवतो, दोघींना खावं लागणार ते. तू तर खाशील बेटा, पण मम्मा खाणार नाही. मटन बिर्याणी पूजा चालेल खा ना. हे मटन बिर्याणी सारखं नाहीये, हे चॉकलेट आहे. कोणीही खातं. दुनियात किती पागल माणूस असेल तरी तो चॉकलेट साठी हवरा असून तो खातो. शेवटी आपल्या हातात काय आहे? समजून घ्यायचं. जर फारसा फुटला घे काय पाहिजे ते घे. अरे ती वाली आण, ती नको बॉटल, दुसरी वाली आण. ही नको, ती वाली आण. हा ती वाली आण. हा उचल ना, केवढं स्लो आहे, स्लो मोशन मध्ये. मम्माने फास्ट मोशन आहे ना बेटा पासून कामं सांगते. बस खाली. कसं दिवसभर काही ना काहीतरी मस्ती चालू असते. अरे हर्ष, काय तू ना एसी चालू केली आहे. एसी चालू आहे? एसी चालू आहे पण तरी गरम होते, एवढी गरमी वाढली आहे. आता मी तुला पर्सनल हवा घालतो, पंखा फुट्टा घेऊन काहीतरी. थांब जरा. ओके, तर फ्रेंड्स, होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज व्लॉग. असा होता शेवटी पूजाच्या पायामध्ये ते बसलं व्यवस्थित. आणि थांब आपण क्लोजअपनी तरी डिझाईन बघू. असं हे थोडस आपण एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलं आणि हे बसवलं. ते रिंग सारखं नाही घेतलंय. ओके, तर मॅम रिंग सारखं का नाही घेतलं तुम्ही? ते अडकत राहत रे. ओके, आणि हे व्यवस्थित वाटतं. त्याच्यावरून पण बोलतात की सिंगल नसतं घालायचं. हो हो, त्याच्यावरून पण असं म्हणतात की डबल वाला घालायचं. त्याला जोडवी म्हणतात, कारण का ती जोडी असते म्हणून जोडवी घालायची असं असतं. तुम्ही 2 पायात घातले. हाँ अभी पुख्ता सूत्रों से खबर आ रही है कि बुब्बू ने उशी लेके बैठ गई उशी के ऊपर. बाकी मम्माचं खूप झालं. थँक्यू मम्मा इन्फॉर्मेशन शेअर केल्याबद्दल. बसायला छानपैकी तुमच्या पायातले दिसतात आहे, छान छान दिसतंय. असंच जोडवी घेत राहा, पायात घालत राहा. मग तू दर महिन्याला नवीन नवीन घेऊन द्यायची. दर महिन्याला दाबली बेटा. मशीन रिमोट कुठे एसीचा? इथे आण लवकर. इतका वेळ दिला आजच्या आपल्या ब्लॉग साठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाई स्वतःसाठी आसन बघ काय केलंय. तू अतरंगी आहे का रे? लय मजा येते ही गोष्ट करायला. सगळीकडे हात कशाला लावायचे? थांब ना. काय मी बसू? थँक्यू मम्माला सांग.
पूजा पोरगी बोलते म्हणून करेन. भाव्याच्या खुशीसाठी काय करू? भाव्याच्या तुझा खुशी नंबर खाते. नव्हता हर्ष. भाव्यानी बोलली ना. आधी तरी माझ्या नावावर लावतोस बेटा ना. नको करू, बेटा मी नको करू तेल मालिश. करू की नको बेटा? त्याच्यावर बसून करू. मम्मा नाही करायचं बेटा माझी मालिश, मम्माला सांग करायला. त्याला सॉरी बोलायला सांग. सॉरी मम्मा, सॉरी सॉरी. त्याला बोल मला चॉकलेट देणार का? हा देणार, मम्माला ऑर्डर करणार मी चॉकलेट देणार मम्माला. ओके. मोबाईल आणून. लगेच नाही ऑर्डर करणार, लगेच ऑर्डर नाही करणार, उद्या करणार. मम्माला बोल उद्या चॉकलेट आणणार. सांग. त्यांनी जर मला नॅचरलचा आईस्क्रीम दिलं तर मी डोक्याला तेल लावणार त्याच्या. त्याला बोल. हा मागवतो बेटा, आईस्क्रीम मागवतो मी. बस चल बोल बोल त्याला बोल. पूजा तुला ना फक्त तेल लावण्यासाठी नॅचरलची आईस्क्रीम पण मागवतोय आणि तुला चॉकलेट पण मागवतोय, तुला सॉरी पण बोललो. अजून काय? जर मी हटलो ना इथून तर माझ्या तिन्ही गोष्टी कॅन्सल होतील. असं थोडी असतं. लगेच कॅन्सल. मग तू असं ऑर्डर नाही, कर. असं नाही म्हणायचं. मग लाव लवकर मग. हा, मग हे थोडी तू तुझ्या कंडिशन नुसार करून घेतोय. मग तू असं तुझी थोडी कंडिशन चालतं. पण लादते माझ्या डोक्याला केसचा ते तेल लावायला. काय मी तुझ्याकडे बोलली म्हणून काय जसं की तुम्हाला लगेच आणून पण हो देणार आहेस ना. असं कधी केलंय की तू बोलली आणि मी आणलं नाहीये? मला नको, पण आता मी झोपणार आहे. तर लवकर सगळं झालंय, सो मला असं छान झोपायचं. लागतंय तुझ्याला. अरे पाठीची मालिश होते. अजून टाकू बघू? अजून टाकू? अजून टाकू? अजून टाकू? बस. अरे बस पूजा, सगळं मानेवर आलं. नाही आले, सोड. बस. बेटा आता चोळायला सांग. हा चोळी इकडे आलं. आलंय का? अरे पूजा सगळ्या डोक्यातून गळतंय. नाही गळत आहे. अरे मला जाणवतंय माझ्या तुझा डोक्यातून जाणवते का? गळतंय. तुझ्या पण इथे थोडी आलंय, नाही गेलंय ना. बरं इथून तेल गळतंय ते मला जाणवतंय पूजा. इथं बघ समोर. बघ ना कशी लाईन आले बरोबर. मग तेच तुला सांगतो तर बोलते, मला माहितीये तुला माहितीये. चला इथं चालत राहील. तुम्ही पण दिवस एन्जॉय करा फ्रेंड्स. कीप स्माइलिंग, हॅव अ स्माइल ऑन युअर फेस, बिलीव्ह युअर सेल्फ. आणि जे काय होतं चांगल्यासाठीच होतं. जस्ट स्टे हॅपी. ओके, जस्ट स्टे विद हिम. बस. काय बस? अरे फेस वॉश कोण टाकतं डोक्यात?